नमस्कार. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. संक्रांत विशेष भागामध्ये आज आपण खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तिळगुळाची पोळी कशी बनवायची ते बघूया. तर आपण आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. पोळी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण सारण बनवून घेऊ. त्यासाठी मी 1 वाटी गावरानी तीळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे. 2-3 मिनिटांनंतरच ही तडतड उडायला लागली की आपली तीळ भाजली गेली असं समजायची. थोडासा रंगसुद्धा त्याचा बदलेल. तर मी आता गॅस बंद करते आणि थंड होण्यासाठी एका ताटात काढून घेते. कढईमध्ये आपण बेसन पीठ 3 टेबलस्पून भाजून घेणार आहे. 3 टेबलस्पून म्हणजे आपले पोहे खायचे 6 चमचे. बेसन पीठ लगेचच भाजलं जातं, त्यामुळे एकसारखा चमचा फिरवत राहायचा. थोडासा रंग बदलत आला की आपण गॅस बंद करून काढून घेऊ. पीठ आता छान खरपूस भाजलं गेलेलं आहे. गॅस बंद करते. बेसन पीठ पण आपलं छान भाजून झालेलं आहे. ते थंड होतं तोपर्यंत आपण कणिक भिजवण्यासाठी मी या ठिकाणी 3 वाट्या कणिक घेतलेली आहे. त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकते मी. आणि बेसन पीठ आपण सारणामध्ये वापरलेलं आहे, भाजून वापरलेलं आहे. यामध्ये आपण कच्चंच 3 चमचे बेसन टाकणार आहे. त्यानंतर 1 मोठी पळी भरून मी तेल कडकडीत गरम केलेलं आहे आणि तेलाचं मोहन किंवा तुपाचं सुद्धा आपण टाकू शकतो. थोडं हे असं चमच्याने करून घ्यायचं गरम आहे तोपर्यंत. आपण थोडं पाणी घालू, थोडं पाणी घालू, मळवून घेऊ, कणिक मळवून घेऊ. खूप घट्टही नाही आणि खूप सैल पण नाही, अशी कणिक आपण भिजवून घेतलेली आहे. 2-3 थेंब तेल टाकू. असं आपण 15-20 मिनिटासाठी ही कणिक बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत सारण तयार करू. भाजलेली तीळ आता थंड झालेली आहे. आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि गूळ मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. 1 वाटी तीळ घेतली होती आपण, तर 1 वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. हा साधाच गूळ वापरलेला मी या ठिकाणी. खूप बारीक असा गोळाच तयार करायचा नाही आपल्याला, असं बगराळच ठेवायचं आहे. म्हणजे आपलं सारण हे काठापर्यंत, पोळीच्या काठापर्यंत जातं. त्यात 1 चमचा मी जायफळ पावडर टाकते. वेलची पावडर पण टाकली तरी चालेल. गुळाचा पदार्थ जायफळाची चव खूप छान लागते. त्यातच आपण भाजून घेतलेलं बेसन सुद्धा टाकणार आहे. सारणही तयार आहे. कणिक पण आता आपली भिजवून अर्धा तास झालेला आहे. आता आपण पोळ्या करायला घेऊ. इथे मी आपण रोज पोळी करतो तेवढाच गोळा घेतलेला आहे. तो थोडासा कणकीमध्ये घोळवून घेऊ. त्यात आपण साधारण 2 चमचे सारण भरून घेऊ आणि आपण पुरणपोळी जसं पुरण भरतो त्याचप्रमाणे ही दाबून दाबून असं बंद करून घेऊ. वरती थोडंसं येईल ते आपण काढून घेऊ. पुढे आता आपण पिठात घोळवून घेऊ. असं दाबून घेऊ म्हणजे सगळीकडे ते सारण एकसारखं पसरतं. एकीकडे मी गॅसवर तवा सुद्धा तापायला ठेवलेला आहे. ती बारीक लाटून तयार झालेली आहे. गॅस मंदच ठेवायचा आहे आपल्याला, मोठा करायचा नाही. गूळ असतो त्यामध्ये, तो वितळू शकतो लगेचच. आणि ही पोळी लाटताना बारीकच लाटायची म्हणजे छान अशी कडक लागते ती पोळी छान. त्याच्यावर थोडंसं तूप लावून घेऊ. तूप लावल्यावर दोन्ही बाजू असे छान खरपूस भाजून घ्यायच्या. हे पहा किती सुंदर अशी तिळगुळाची पोळी तयार झालेली. तशीच आपण दुसरी पण लाटून घेऊ. पुढच्या सगळ्या पोळ्या आपण करून घेऊ. आता आपल्या सगळ्या पोळ्या लाटून तयार आहे. तर या ज्या पोळ्या दिसायला छान दिसतात ते तशाच आपल्या चवीला सुद्धा खूप छान अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत. तर यामध्ये आपण गावरानी तीळ वापरली, त्यानंतर गूळ हा साधाच वापरला पण तो थोडासा असा मऊ असावा. मोकळा झाला तर ती पोळी फुटते, म्हणून आपण तो थोडासा असा मऊ गूळ वापरायचा. आणि बेसन पीठ टाकल्याने अगदी कुरकुरीत अशी
आपली पोळी झालेली आहे. तर या संक्रांतीला तुम्ही सुद्धा अशाच तिळगुळाच्या पोळ्या करून पहा. मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.